सुरुवातीला समजून घेऊयात की झिरवळांच्या कार्यालयात नेमकं घडलं काय. तर मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजे ACBनं म्हणजे अँटी करप्शन ब्युरो यांनी सापळा रचून छापा टाकला. राजेंद्र ढेरंगे नावाचे जे कर्मचारी आहेत त्यांना तब्बल 50,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं अशी माहिती आहे. ACBनं त्यांना तात्काळ अटक केली आणि आता त्यांची चौकशी सुरू आहे. पण छापा कुठे आणि कधी पडला? तर गुरुवारी संध्याकाळी अंदाजे 6 वाजण्याच्या सुमारास मंत्रालयातल्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या अन्न व औषधी प्रशासनाच्या कार्यालयावर हा छापा टाकण्यात आला. राजेंद्र ढेरंगे हे या कार्यालयात खरं तर क्लार्क म्हणून काम करतात आणि याच क्लार्कला खरं तर लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. आता ते लाच कशासाठी घेत होते? तर तपासात समोर आलेल्या माहितीनुसार एका मेडिकल दुकानाचा परवाना निलंबित झाला होता. तो निलंबनाचा आदेश रद्द करण्यासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात खरं तर ही 50,000ची मागणी करण्यात आली होती आणि मग त्यातलेच पैसे स्वीकारताना ACBच्या पथकानं सापळा रचून ढेरंगेंना पकडलं. आता मुद्दा येतो तो अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. कारण 28 जानेवारीला अजितदादांचं अकाली अपघाती निधन झाल्यानंतर त्यातून पक्ष सावरत असतानाच अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी अडचणींची मालिका काही थांबायचं नाव घेत नाहीये. आधी माणिकराव कोकाटे, ते कशामुळे? तर सदनिका घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरल्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या आधी कोण? तर धनंजय मुंडे. संतोष देशमुख हत्याकांडातील मास्टरमाइंड वाल्मिक कराड हा त्यांचा राईट हँड आणि मग त्याच्यासोबतच्या निकटवर्तीय असल्यामुळे किंवा संबंधांमुळे प्रतिमेवर परिणाम झाला आणि मग सरकारकडून त्यांचा राजीनामा घेण्यात आला आणि त्यांना सुद्धा मंत्रिपदावर पाणी सोडावं लागलं. आणि आता तिसरं नाव आलंय ते नरहरी झिरवळ यांचं. सलग 3 मंत्र्यांभोवती वाद निर्माण झाल्यामुळे अजित पवारांच्या पक्षावर दबाव वाढतोय का असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय. तरी मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? चौकशीत कुठली नावं समोर येत आहेत? मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता आहे का? म्हणजे मंत्री नरहरी झिरवळ यांच्यावर थेट आरोप नसले तरी त्यांच्या कार्यालयात झालेल्या कारवाईमुळे प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर खळबळ उडाली आहे. कारण मुंडे, कोकाटे आणि आता झिरवळ ही केवळ योगायोगांची मालिका आहे की अजित पवारांच्या पक्षासाठी हा इशारा आहे? आपल्याला काय वाटतं? आपली मतं कमेंट करून सांगा. धन्यवाद.